आपलं स्वागत करते आपल्या निवीज लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे भोगी म्हणजे संक्रांतीचा आधीचा एक दिवस। तर आज आपण बघणार आहोत की आमच्या घरी भोगी कशी साजरी केली जाते, भोगीची पूजा कशी मांडली जाते, भोगीसाठी काय नैवेद्य बनवला जातो। तर हे सगळं आपण आपल्या या आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा भोगी स्पेशल ब्लॉग। भोगीचा नैवेद्य बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण बनवून घेऊयात भात। हा भात बनवण्यासाठी मी इथे राळ्याचा तांदूळ आणि मूग डाळीचा वापर करणार आहे। त्यासाठी आधी मी हा तांदूळ आणि डाळ छान खमंग भाजून घेणार आणि त्यानंतर आपण जसा कुकरला भात लावतो त्याप्रमाणेच भात लावून घेणार, पण त्यात मी मिठासोबत हिंग आणि हळद पण घालणार आहे। आमच्या कोल्हापूर साईडला भोगीसाठी असा भात आवर्जून केला जातो। या राळ्याच्या तांदूळाला काही ठिकाणी कांगणी पण म्हणतात आणि यालाच इंग्लिशमध्ये फॉक्सटेल मिलेट असेही म्हणतात। राळ्याचा तांदूळ एक पौष्टिक धान्य असून त्याचे आपल्या शरीरासाठी, आपल्या हेल्थसाठी अनेक फायदे आहेत। चला तर मग हा भाताचा कुकर होईपर्यंत आपण आमच्या घरात सुगटाची पूजा कशी करतात ते बघू। भोगी दिवशी सुगट पूजण्याची परंपरा कमी अधिक फरकाने महाराष्ट्रात सगळीकडे सारखीच आहे। आमच्या इथे आम्ही 5 सुगट घेऊन त्यात या सीझनमध्ये जे काही धान्य येतं, ज्या काही भाज्या येतात, जसं की पावटा, हरभरा, बोरं, ऊस, गहू, वांगी, शेंगदाणे, गाजर, मटार हे सगळे प्रत्येक सुगटात घालून आम्ही त्याची पूजा करतो। जुन्या आठवणी, दुःख, नकारात्मकता याचा त्याग करून नव्या आशा, आरोग्य व आनंदाचे स्वागत करूया। सूर्यनारायणाची कृपा सदैव तुमच्यावर राहो, तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो। भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। पडशील 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 पडशील। हे काय आहे? पावटा। ओ आपल्याला काय म्हणतात ना, त्याला वरणा म्हणतात, वरणा। कशाला? हे वरणा। कशाला त्याच्यात बसलीयस? मी तुझ्यासाठी मदत करायला. ते नकोय मला आता, म्हणून पिशवीत भरून ठेवले। खायचं असेल तर खातो। भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ही पापडी, हरभरे, पावटा, गाजर, वांगा आणि बटाटा। काय हवं पिल्लू? थांब ना। हे फोडणीसाठी टोमॅटो, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर आहे तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आणि हा चवीसाठी गूळ। भोगी म्हणजे उपभोगाचा सण। थंडीच्या दिवसात ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि आपल्या शरीराचे पोषण करणे हा यामागचा मुख्य उद्देश। म्हणूनच म्हणतात ना, जो न खाई भोगी तो सदा रोगी। म्हणजे बघा ना, आपण या दिवशी मिक्स भाजी करतो, त्यात आपण सहसा ज्या भाज्या हिवाळ्यात मिळतात त्याच वापरतो, जसं की गाजर, मटार, पावटा, ओले हरभरे, पापडी, वांगी या अशा भाज्या वापरल्या जातात। तसंच या भाजीमध्ये आपण काय घालतो? शेंगदाण्याचा कूट, तीळ। त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवायला मदत होते। तुम्ही या भाजीला काय म्हणता हे कमेंट करून मला नक्की सांगा।
या भाजीसोबत आपण काय खातो तर तीळ लावून बनवलेली मस्त गरम गरम बाजरीची भाकरी. आहा हा, काय ते कॉम्बिनेशन आहे. मस्त राळ्याचा तांदळाचा भात, मिक्स बनवलेली भाजी, मस्त गरम गरम तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी, म्हणजे हे सगळं कॉम्बिनेशन म्हणजे अगदी स्वर्गसुखच. एकूणच काय, आपल्या आरोग्याचा विचार करूनच आपल्या पूर्वजांनी आपले सगळे सण बनवलेले आहेत. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आपणच आपले सणवार प्रथा आपल्याला जमतील तसे जपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला ते सगळे सणवार वगैरे आपण ट्रान्सफर करू शकू, त्यांना त्याची माहिती देऊ शकू. जर आपल्यालाच काही माहिती नाही पडलं तर आपण त्यांना काय देणार. माझा आता सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. म्हणजे बाजरीच्या भाकऱ्या, भोगीची भाजी, भात सगळं तयार झालं आहे. तर आता आपण नैवेद्याचं ताट भरायला घेऊ. जेवण वगैरे झाल्यावर जेव्हा हॉल आणि किचनमध्ये मी नजर फिरवली तेव्हा पसारा बघून अक्षरशः अंगावर काटा आला. जोक सपाट, पण खरं सांगू का, खूप साऱ्या मध्यमवर्गीय स्त्रियांना ही कामं काही सुटत नाहीत. म्हणजे ती स्त्री जॉब करत असू दे किंवा गृहिणी असू दे किंवा ती कितीही मॉडर्न राहू दे, तिला हे घरकाम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच निवेदिता, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है असं स्वतःला मोटिवेट केलं आणि लागले कामाला. आणि अगदी अर्ध्या पाऊण तासात माझं सगळं काम आवरून झालं देखील. पण या कामाचा आपल्याला खरा कंटाळा कधी येतो माहिती आहे का? तो पसारा बघून. हो ना, आपल्याला हे एवढं सगळं आवरायचं आहे हे बघूनच आपल्याला ते काम नकोसं वाटतं. अशावेळी मी काय करते माहिती आहे का, सरळ अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा, आपलं शरीर मेंदू एकदम रिलॅक्स करून घेते आणि स्वतःला रिचार्ज करून पुन्हा कामाला लागते. म्हणजे कामं कशी होतात, झटपट पटापट. ही झाली माझी ट्रिक. पण काम पटपट आवरण्यासाठी तुम्ही कोणती ट्रिक वापरता हे कमेंट करून मला नक्की सांगा. काय झालं? झाली झोप? नाही झाली? काय होते, भूक लागली? काय पाहिजे खायला? काय पाहिजे खायला सांग ना. काय पाहिजे खायला? काय करू? काहीच नको आहे? काय पाहिजे तू सांगितल्याशिवाय मी बनवणार. शिरा कसला? बेदाणे फक्त? अजून काय घालू त्यात? अजून काय पाहिजे त्याच्यात? आणि बदाम आणि ब्लॅक बेदाणे नाही आहेत. अंजीर नको, अंजीर चांगले नाही लागत. काय? बनाना पाहिजे? नक्की बनानाचं करू शिरा? आणि काय काय घालू त्याच्यात? हां हां, बरं ठीक आहे, चालेल. क्रिशाला असा केळीचा शिरा खूप आवडतो. तो मी बनवून घेतला आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा पाहिलं क्रिशाने पुन्हा हॉलमध्ये सगळी खेळणी पसरवून ठेवली होती, जी की मी आता परत लगेच आवरणार नव्हते. क्रिशाला आता जायचं होतं संस्कार वर्गाला, म्हणून मी तिला पटकन शिरा भरवून घेतला. तिचं छान आवरलं. आणि क्रिशाची एक सवय, जेव्हा ती संस्कार वर्गाला जाते तर त्याच्या आधी घरातल्या देवांना नमस्कार करून संध्याकाळचे छान श्लोक म्हणून घेते. जय मल्हार, येळकोट,
चला तर मग क्रिशाच्या संध्या श्लोकांसोबत हा आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.